नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू SP सर सह्याद्री अकॅडमी। सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थसंकल्पाबद्दल चर्चा करणार आहोत। भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे। सो आपण त्याला भारतीय राज्यघटनेमध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असं म्हणतो। अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मांडला जातो। 2017 पर्यंत अर्थसंकल्प 28 फेब्रुवारीला मांडला जायचा। सो 2017-18 पासून अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडण्याची सुरुवात झाली आहे। अर्थसंकल्प राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये त्याचा उल्लेख आहे आणि राज्याचा अर्थसंकल्पाचा कलम 202 मध्ये उल्लेख आपल्याला आढळतो। अर्थसंकल्प मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही राष्ट्रपतींची असते आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही संबंधित राज्याच्या राज्यपालांची असते। सो केंद्राचा अर्थसंकल्प राष्ट्रपतींच्या मार्फत केंद्राचे वित्तीय किंवा अर्थमंत्री सादर करतात आणि राज्यामध्ये देखील सेम सिच्युएशन असते। अर्थसंकल्पामध्ये पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजित आकडेवारीचा समावेश केलेला असतो आणि त्याच्या आधी भारताची आर्थिक पाहणी मांडली जाते, ज्यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या वित्तीय वर्षाच्या जी आकडेवारी असेल त्या प्रत्यक्ष आकडेवारीचा समावेश केला गेलेला असतो। सो अर्थसंकल्प म्हणजे काय तर फ्रेंच या शब्दावरून बजेट जो आहे, ज्याला बावगेट असं म्हणतो, सो त्या बजेट या शब्दाचा अर्थ आहे चांबड्याची पिशवी। सो अर्थसंकल्प ह्या विषयाबद्दलचे पुढचे जे काही गोष्टी आहेत ते आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होऊन जातील। सो विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।